गणराज्याचे अभिष्ट चिंतन. निवेदिका मेघा देशमुख चौहान. तन मन धन से सदा सुखी हो, भारत देश हमारा. सभी धर्म अरु पंथ पक्ष को, दिल से रहे प्यारा. विजयी हो, विजयी हो, विजयी हो, भारत देश हमारा. हजारो वर्षांपूर्वी भारताची जी संस्कृती होती ती निराळी आणि आजची निराळी. जगाने प्राचीन काळापासून आजपर्यंत एकसारखे जीवन जगावे असे कसे म्हणता येईल? गरिबांनी नेहमी गरीबच राहावे व श्रीमंतांनी अधिक श्रीमंत व्हावे असे म्हणता येईल का? असा प्रश्न गणराज्य दिनानिमित्त अभिष्ट चिंतन करताना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचारतात. स्वराज्य प्राप्त होण्यापूर्वीची लोकांची मनस्थिती, त्यांच्या धारणा, भावना, श्रद्धा, निष्ठा या आजही जशाच्या तशाच असाव्यात असे सर्वांना वाटत असेल तर तसे होणे शक्य नाही. त्या काळात काही भावना सुप्त असतील तर त्या आता प्रगट झाल्या असतील. जोवर त्यांना स्वानुभवाची जोड मिळणार नाही तोवर त्यात बदल होऊ शकत नाही. तेव्हा या जगात काय असावे, सत्ताधारी कसे असावेत, त्यांच्यात कोणता बदल व्हावा हे सारे काळच ठरवेल. सत्ताधाऱ्यांच्या धोरणाचा प्रभाव देशातील लोकांवर पडतो हे खरे आहे. स्थित्यंतर होत असताना, काळाशी सुसंगत असा बदल घडताना आपण मात्र समाजाचे उत्तम घटक बनून स्थिरता आणण्याचा प्रयत्न करावा. निर्भय हो इस देश की माता, मंगल कीर्ति कराने. सत्यशील अरु निर्मल मनसे, वीरों को उपजाने. सद्गुणी हो इस देश की जनता, जीवन सुख सजवाने. रंक राव पंडित भिकारी, सबको सुख दिलवाने. प्रत्येकाने आपली जबाबदारी पार पाडली की देश सुधारलाच म्हणून समजा. सत्ता ही जलाशयाप्रमाणे आहे, पण त्यातून पाणी घेणे हे आपल्या भांड्याच्या कुवतीवर अवलंबून आहे. आपल्या देशात शुद्धाचरणी सद्विचारी माणसे तयार झाली पाहिजेत. सर्वजण काळा बाजार, बेईमानी करणारे, असत्य भाषण, खोटी आश्वासना देणारे निघाले तर त्याला काय करणार? निवडणूक लढणे काही वावगे नाही. तो या देशाचा बाणाच ठरला आहे. पण त्यात बेईमानी, फंदफितुरी होऊ नये. आपल्या कर्तबगारीच्या व समाजसेवेच्या जोरावर माणसे निवडून जावीत. देशाच्या प्रगतीचा विचार सर्वांनी करावा. यातच गणराज्याचे कल्याण आहे. स्पृश्यास्पृश्य हतेयह सारा, देश कलंक मिटाने. सबके मन कर्तव्यशील हो, धन उद्योग बढ़ाने. सबका हो विश्वास प्रभु पर, अपनी शक्ति बढ़ाने. ब्रह्मचर्य अध्यात्म दैवी गुण, घर घर में प्रगटाने. माझा राजकीय पक्ष की तुमचा राजकीय पक्ष, पक्षांच्या विजयासाठीच देशाचा घात होताना आपण पाहतो. हे विलक्षणच. पण हे असे का असावे? हे अनाकलनीय आहे. राजकीय पक्षाच्या जातीच्या मतलबासाठी सत्याचा बळी देण्याची वृत्ती योग्य नाही. माणसाने त्याचे अधिष्ठान सत्य, शुद्ध, निष्पाप ठेवावे. भ्रष्टाचाराला जाहीर शिक्षा द्यावी अथवा त्याचा तिरस्कार करावा, तरच देश सुधारू शकतो. पक्षांधता रावणापासून आजपर्यंत या देशाला भोवली आहे. तेव्हा या गणराज्यामध्ये तरी आपली शक्ती सत्कार्याकरता खर्च हो अशी प्रत्येकाला प्रेरणा मिळावी व गणराज्य सफल नि सुफल करावे. तन मन धन से सदा सुखी हो, भारत देश हमारा. सभी धर्म और पंथ पक्ष को, दिल से रहे प्यारा. विजयी हो, विजयी हो, विजयी हो, भारत देश हमारा. गणतंत्र दिनाच्या आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. भारत माता की जय.